नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 9. व्हाईट जीन्स, ग्रीन कलरचा क्रॉप टॉप, शोल्डरपर्यंत स्ट्रेटनिंग केलेले कर्लिंग केस, गोरा रंग, ओठांवर न्यूड लिपस्टिक, डोळ्यात आयलायनर आणि काजळ. एकंदरीत ती मुलगी सुंदर दिसत होती व श्रीमंत घरातील वाटत होती. मला तुझ्यासोबत बोलायचं आहे, शालिनी म्हणाली. माझ्याकडे वेळ नाही, माझा हात सोड, अजिंक्य म्हणाला. आय नो, तुझ्याजवळ फक्त माझ्यासाठी वेळ नसतो. शालिनीने त्याचा हात पकडला आणि त्याला टेबलाजवळ घेऊन आली. अदितीला खूप राग आला होता. तिने रागाने अजिंक्यकडे पाहिले, परंतु त्याचा नाईलाज झाला होता. तो केविलवाना चेहरा करत अदितीला पाहत होता. अदिती जाण्यासाठी उठली. चल नताशा, लेक्चर सुरू होईल, अदिती म्हणाली आणि दोघी जाण्यासाठी निघाल्या. विचित्र मुलगी. तिला माहीत आहे की अजिंक्यला ती आवडत नाही, तरी मुद्दाम त्याला त्रास देत असते, नताशा म्हणाली. कोण होती ती? अदितीने विचारलं. अख्ख्या कॉलेजला माहीत आहे आणि तू विचार कोण आहे ती? ती शालिनी राठोड आहे. आपल्या कॉलेजचे मालक मिस्टर राठोड यांची एकुलती एक मुलगी. कॉलेजला आल्यापासून अजिंक्यच्या पाठी पडली आहे, परंतु तो थोडासुद्धा भाव देत नाही, नताशा म्हणाली. आता अदिती थोडी नॉर्मल झाली, परंतु तिने अजिंक्यचा हात पकडला होता हे तिला आवडलं नाही. काय काम आहे? बोल लवकर, अजिंक्य म्हणाला. तू माझ्यासोबत असा का वागतोस? मी इतकी वाईट आहे का अजिंक्य? मिस्टर राठोड यांच्या घरी जन्माला आले यात माझी काय चूक? आय रिअली लाईक यू अजिंक्य, शालिनी म्हणाली. हे बोलण्यासाठी तू मला घेऊन आली आहे का? अजिंक्य रागात म्हणाला. डॅड तुझ्यावर खूप चिडले आहेत. तू मॅनेजमेंटच्या विरोधात जे करत आहे ते त्यांना आवडलेलं नाही. भाई लंडनवरून आले आहेत. तुला भाईचा राग माहीत नाही म्हणून सांगते, असं काही करू नको ज्याने तुला त्रास होईल, शालिनी म्हणाली. तू काळजी करू नको, मी माझं पाहून घेईल. काहीही झालं तरी मी मागे हटणार नाही, अजिंक्य म्हणाला. तुला कसं समजत नाही? हे तुझं लास्ट इयर आहे, शालिनी म्हणाली. मी कॉलेज सोडून गेलो तरीही मी फ्युचर लीडर आत्ताच तयार केला आहे. काहीही झालं तरी मुलांना स्कॉलरशिप द्यावी लागेल, अजिंक्य निघून गेला. तुला कसं समजत नाही अजिंक्य? तुला काही झालं तर मला सहन होणार नाही. आय रिअली लव्ह यू, शालिनी स्वतःशी म्हणाली. कॉलेज सुटल्यानंतर अदिती आणि नताशा क्लासरूमच्या बाहेर आल्या. अदू चल, तुला घरी सोडते, नताशा म्हणाली. बाबांचं महत्त्वाचं काम आहे, तू जा, तुला उशीर होईल, अदिती म्हणाली. ओके, उद्या भेटू, बाय डिअर, नताशा म्हणाली. बाय, अदिती म्हणाली. अदितीची नजर अजिंक्यला शोधत होती, परंतु तो दिसला नाही. तिला समोरून रमेश येताना दिसला. रमेश, तू अजिंक्यला पाहिलं आहे का? अदितीने विचारलं. तो थिएटरमध्ये आहे. यावर्षी आम्ही प्ले करणार आहोत, त्याची तयारी करत आहे. मी पण तिथेच चाललो होतो. तू येणार आहे का? रमेशने विचारलं. नाही, मला काम आहे, बाय, असं बोलून अदिती निघाली. तिने टॅक्सी केली आणि कार्डवरचा ॲड्रेस ड्रायव्हरला सांगितला. ॲडव्होकेट विनय शुक्ला आपल्या ऑफिसमध्ये फाईल पाहण्यात बिझी होता. जमिनीचे, बिल्डिंगचे डॉक्युमेंट तयार करणे हे काम तो करायचा. मुंबईमधील बांद्रा येथे त्याचं आलिशान ऑफिस होतं. तू अजूनही काम करत आहे? आपल्याला उशीर होईल, चल लवकर, विक्रम आत येत म्हणाला. विक्रम आणि विनय एका क्लबचे मेंबर होते, जिथे ते वीकमध्ये 2 ते 3 वेळा जात असे. जिथे बॅडमिंटन, फुटबॉल, गोल्फ
असे खेळ खेळले जात होते. विक्रमला कॉलेजपासून खेळाची आवड होती. हा क्लब फक्त श्रीमंत लोकांसाठी होता. वर्षाला कितीतरी लाख रुपये क्लबची फीज होती. सॉरी यार, एक शेवटची अपॉइंटमेंट आहे, ती झाली की लगेच निघूया, विनय म्हणाला. तू कधीच सुधारणार नाही. मला का लवकर ये म्हणाला? मी डायरेक्ट क्लबमध्ये गेलो असतो ना, विक्रम म्हणाला. ओ बॅरिस्टर, कधीतरी आमच्या गरीबखान्यात तुमचे चरण स्पर्श करा, म्हणजे आम्ही पण तुमच्यासारखे करोडोच्या फर्मचे मालक होऊ, विनय नाटकीपणे म्हणाला. तू ना, विक्रम पुढे बोलणार तितक्यात विनयचा कॉल आला. सॉरी विक्रम, मी आलोच, अर्जंट कॉल आहे. तो बाहेर गेला. विक्रम वैतागला होता. तो विनयच्या खुर्चीवर बसला. तिचा चेहरा अजूनही त्याच्या डोळ्यासमोर येत होता. तो तसाच तिच्या विचारात हरवला होता. अदितीची टॅक्सी एका बिल्डिंगसमोर थांबली. सेकंड फ्लोअरवरती ॲडव्होकेटचे ऑफिस होते. ती लिफ्टमध्ये चढली आणि वर गेली. सेकंड फ्लोअरला येताच समोर काळ्या पांढऱ्या अक्षरात पाटी होती, ॲडव्होकेट विनय शुक्ला. ऑफिस खूप प्रशस्त होतं. काही वकील काम करत होते. तिथेच तिला रिसेप्शनिस्टचा टेबल दिसला. एक्सक्यूज मी, मायसेल्फ मिस अदिती. मला ॲडव्होकेट विनय शुक्ला यांना भेटायचं होतं. माझी अपॉइंटमेंट होती, अदिती म्हणाली. ओ येस सर, तुमचीच वाट पाहत होते. प्लीज गो, रिसेप्शनिस्ट म्हणाली. खरं तर विनय बाहेर गेला होता हे तिने पाहिलं नव्हतं. विक्रम डोळे बंद करून तिचा विचार करत होता. तितक्यात दरवाजावर टकटक झाली. मे आय कम इन सर, एक मंजूळ आवाज त्याच्या कानी पडला. येस, तो तसाच डोळे बंद करत म्हणाला. अदिती आत आली. केबिन प्रशस्त होती. एका बाजूला खूप सारे लॉचे बुक्स होते. समोर भिंतीवर सर्टिफिकेट्स लावले होते. काही ट्रॉफीज ठेवले होते. समोर एक टेबल होता, ज्याच्या समोर असलेल्या खुर्चीवर विक्रम डोळे बंद करून बसला होता. त्याच्यासमोर क्लायंटला बसण्यासाठी चेअर होत्या. ऑफिसवरून तर हे खूप मोठे वकील वाटत आहे, म्हणजे हे फीस पण जास्त घेणार. आधीच फीजचं विचारते, नंतर प्रॉब्लेम नको, अदितीच्या मनात विचार आला. सर सर, तिने दोनदा आवाज दिला. विक्रम रागात खुर्चीवरून उठला आणि तिच्याकडे पाहिलं. तो काही बोलणार, त्याची नजर अदितीवर खेळली आणि तो तिला पाहतच राहिला. जिच्या स्वप्नात तो हरवला होता ती प्रत्यक्षात त्याच्यासमोर उभी होती. मोकळे लांब केस, काळेशार बोलके डोळे, लाल चुटूक, प्रमाणबद्ध होठ, आकर्षक बांधा आणि गुलाबी अनारकली. तिने तिची ओढणी सावरली. त्याच्या अशा पाहण्याने ती थोडी घाबरली होती. सर, ते आज माझी अपॉइंटमेंट होती, अदिती भीत भीत म्हणाली. परंतु विक्रम तिच्यामध्ये हरवला होता. त्याचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. सर, अदितीने पुन्हा आवाज दिला. तसा तो भानावर आला. हां बोला, प्लीज तुम्ही उभ्या का, बसा ना, विक्रम शब्दांची जुळवाजुळव करत म्हणाला. अदिती खुर्चीवर बसली. विक्रम तिच्या समोर बसला होता. अदितीने बॅगमधून फाईल काढली आणि विक्रमच्या हातात दिली. त्याने फाईल घेतली, पण काही म्हणाला नाही. इतके मोठमोठे क्लायंट हँडल करणारा विक्रम तिच्यासमोर निशब्द झाला होता. सर, या फाईलमध्ये आमचे जमिनीचे पेपर आहेत. ही माझ्या बाबांची जमीन आहे, परंतु त्यांचे चुलत भाऊ त्या जमिनीवर हक्क गाजवत आहे. आम्हाला जमीन विकून पैसे हवे आहेत. तुम्ही काही करू शकता का, अदितीने विचारलं. हां हो, तुमचं नाव काय म्हणालात, विक्रमने विचारलं. मायसेल्फ अदिती. अदिती, नाईस नेम. सो मिस अदिती, आधी सांगा काय घेणार तुम्ही.
चहा की कॉफी? विक्रमने विचारलं. अदिती थोडी संकोचली होती. कामाचं बोलायचं सोडून हे मला ऑफर का करत आहे? हे खरंच वकील आहेत ना? राहणीमानावरून तर अगदी रिच आहे. मी आत्ताच फीचं विचारते. अदिती मनात म्हणाली. सर ती काही बोलणार. विनय आतमध्ये आला. सॉरी यार, उशीर झाला. ओ, तुम्ही आलात. मी तुमचीच वाट पाहत होतो. सांगा, काय मॅटर आहे? विनय अदितीच्या शेजारी खुर्चीवर बसला. तुम्ही कोण आहात? अदितीने विचारलं. विक्रमने त्याला इशाऱ्याने गप्प राहण्याची खूण केली. हे माझे ज्युनियर आहेत. माझ्या हाताखाली काम करतात. ही फाईल घ्या ज्युनियर आणि सांगा आपण यात काय करू शकतो. ह्यांची जमिनीचं लिटिगेशन काढून जमीन विकायची आहे. विक्रम मिश्किल हसत म्हणाला. विनयने रागात त्याच्याकडं पाहिलं. माझ्या ऑफिसमध्ये बसून मला ज्युनियर बनवतो? थांबतो, पाहतो तुझ्याकडे. विनय गुस्स्यात पाहत होता. आधी तुमची फी सांगा, नंतर प्रॉब्लेम नको, अदिती म्हणाली. डोंट वरी अदिती, फीचं आपण नंतर पाहू. असेही आम्ही फी कमी घेतो, विक्रम म्हणाला आणि पुन्हा तिला पाहण्यात मग्न झाला. जमिनीचं व्हॅल्युएशन खूप कमी आहे. लिटिगेशन हटवण्यासाठी 5 ते 6 लाख खर्च होतील. त्यात आमची फी वेगळी. आणि जमीन विक्रीसाठी काढली तरी 10 लाखाच्या वरती मिळणार नाही, विनय म्हणाला. सर प्लीज, दुसरं ऑप्शन नाही का? अदिती काकुळतीला येऊन बोलत होती. विक्रम तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहत होता. केस फाईल करावी लागेल, परंतु खर्च जास्त होणार आणि केसचा निकाल कधी लागणार सांगू शकत नाही. कितीही वर्ष लागतील, विनय म्हणाला. तसा अदितीचा चेहरा पडला. तिचे डोळे हलके पाणवले होते. तिच्यासाठी हे पैसे खूप महत्त्वाचे होते. बाबांसाठी हाच शेवटचा आशेचा किरण होता. तिला असं पाहून विक्रमच्या आत काहीतरी तुटत होतं. मिस अदिती, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ज्युनियर, ती फाईल इथे द्या. विक्रमने विनयच्या हातातून फाईल घेतली. विनय रागाने विक्रमकडे पाहत होता. विक्रम मुद्दाम फाईल वाचल्यासारखं करत होता. माझ्या ओळखीचे काही बिल्डर आहेत. ते तुमची जमीन विकत घेतील. मी तुम्हाला चांगली किंमत मिळवून देईल, विक्रम म्हणाला. आणि अदितीच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आली आणि विक्रम पुन्हा तिच्यात हरवला. थँक्यू सो मच सर. माझ्यासाठी हे पैसे खूप इम्पॉर्टंट आहे. माझी केस तुम्हीच हँडल करा, अदिती म्हणाली. नक्कीच मिस अदिती. तुमचा नंबर मिळेल का? नाही म्हणजे काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्हाला कॉल केला असता, विक्रम म्हणाला. येस सर. तिने एका कागदावर तिचा नंबर नोट केला आणि विक्रमकडे दिला. ती बाबांचा नंबर देणार होती, परंतु विनय शुक्ला बाबांचे स्टुडंट होते. त्यांना समजलं असतं की ही केस प्रोफेसर देसाई सरांची आहे तर त्यांनी फी घेतली नसते. तिच्या मनात विचार आला आणि तिला फीची आठवण झाली. सर, तुम्ही तुमची फी सांगितली नाही, अदितीने विचारलं. डोंट वरी मिस अदिती, आम्ही क्लायंटकडून जास्त फी घेत नाही, विक्रम तिला पाहत म्हणाला. हो का? ह्यांची अपॉइंटमेंट फीज लाखात असते आणि जास्त फीज घेत नाही. हा नक्की माझं दिवाळं काढणार आहे, विनय मनात म्हणाला. त्याचा चेहरा पाहून विक्रम मनात हसत होता. नाही सर, बाबा मला विचारतील ना, त्यांना सांगायला हवं, अदिती म्हणाली. हाऊ स्वीट. तुमचं बजेट किती आहे? विक्रमने विचारलं आणि अदिती विचारात पडली. ती पहिल्यांदा एका वकिलाच्या ऑफिसमध्ये आली होती, म्हणून वकिलांची फीज किती असते याची तिला कल्पना नव्हती. तिने एक बोट हनुवटीवर ठेवलं आणि विचार करू लागली. विक्रम तर पाहतच राहिला. त्या दिवशी आकाशात तारे मोजताना तिने असंच हनुवटीवर बोट ठेवलं होतं.
तो भान हरपून तिला पाहत होता आणि ती विचारात हरवली होती. बिचारा विनय, तो फक्त विक्रमची मजा पाहत होता. मिस, काय ठरवलं आहे तुम्ही? विनय मध्येच म्हणाला. काय दिवस आले आहेत, आता क्लायंट फी ठरवणार. विनय मनात म्हणाला. सर, मी तुम्हाला 5,000 रुपये फी देईल. अदिती निर्विकार चेहरा करून म्हणाली. व्हॉट? 5,000? विनय शॉकमध्ये आला होता. आता विक्रम हसायला लागला होता. सर, हसायला काय झालं? कमी आहे का? अदितीने विचारलं. कमी? नाही मिस अदिती, खूप जास्त आहे. पण असू द्या, आमच्या ज्युनियरला यावेळी थोडे जास्त पैसे मिळतील. तुमचं काम झालं म्हणून समजा. विक्रम हसत म्हणाला. थँक्यू सो मच सर. बाबा खूप खुश होतील. आणि हो, मी ना कोणाला वकील हवे असतील तर तुमचा रेफरन्स देईल. बाय सर, मला उशीर होईल. अदिती खुर्चीवरून उठली. विक्रम पण उठला आणि तिच्यासाठी दरवाजा उघडून दिला. ह्यावेळी तो अदितीला खूप जवळून पाहत होता. तिच्या काळ्या टपोऱ्या डोळ्यांमध्ये स्वतःला शोधत होता. मी तुम्हाला कॉल करेल, विक्रम म्हणाला. अदिती हसली आणि निघून गेली. कितीतरी वेळ तो तिला जाताना पाहत होता. शेवटी ती लिफ्टमध्ये चढली आणि लिफ्ट निघून गेली. विक्रमने एक मोठा श्वास घेतला आणि मागे वळला. विनय त्याच्याकडे संशयाने पाहत होता. काय चाललं आहे तुझं? माझ्या ऑफिसमध्ये माझ्या क्लायंटसोबत फ्लड करतो आणि मी कोण? तुमचं ज्युनियर? इतकं धाडस मी पण केलं नाही, विनय म्हणाला. माय फ्रेंड, बॅरिस्टरचं ज्युनियर होण्यासाठी भाग्य लागतं, जे आज तुला मिळालं आहे, विक्रम हसत म्हणाला. तू रोज असाच येत राहिला तर माझं दिवाळं निघेल. 5,000 रुपये फी? मला तर वाटलं होतं की फ्रीमध्ये केस लढावी लागते, विनय म्हणाला. चिल यार, तू पाहिलं ना किती गोड मुलगी होती. असं वाटत होतं की फक्त तिला पाहतच राहावं, विक्रम म्हणाला. हा यार, आणि किती इनोसंट होती. मी काय बोलतोय विक्रम, माझी आई मला लग्नासाठी फोर्स करत आहे. ही कशी आहे? विनय खुश होत म्हणाला. मार खाशील, विचार पण करू नको, नाहीतर तुझं दिवाळं निघालं म्हणून समज. चल, उशीर होत आहे. विक्रमने फाईल घेतली. अरे, फाईल तर ठेव, हे माझं क्लायंट आहे, विनय म्हणाला. डोंट वरी, तुला तुझे 5,000 मिळतील. असे बोलून विक्रम मोठमोठ्याने हसायला लागला. तसा विनयही हसला. दोघे बाहेर जाण्यासाठी निघाले. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.